वडील येऊन ते खिचडी खाणार आणि वडील जोपर्यंत येत नव्हते तोपर्यंत मी कधीही हट्ट करून त्या खिचडीच्या कढईला हात लावला नव्हता किंवा कधीही मी ते मागितलं नव्हतं. ते येऊन स्वतःहून असं 2 घासाची खिचडी त्यात ठेवत असे आणि ती खिचडी मी इतकी आनंदाने खात असे, कधी दही बरोबर तर कधी लिंबाच्या लोणच्याबरोबर आणि मला ते खूप जास्त आवडायचं आणि त्यांनी ते कधीच चुकवलं नाही. ती खिचडीचा मान आणि जे काही ते खिचडीचा प्रसाद तो मला एकटीपुरता होता. कारण घरात मी सर्वात लहान होते आणि वडिलांची खूप जास्त लाडकी होते त्यासाठी. आता घरात खूप खिचडी वगैरे बनते पण तरीही त्या खिचडीची आठवण येत राहते मला आणि आज त्यापेक्षाही जास्त साहित्य वगैरे टाकून खिचडी बनते. पण तरी पण ते 1 घासाची खिचडी आहे ना आणि तीही वडिलांनी माझ्यासाठी ठेवलेली, त्याची आठवण मात्र आवर्जून येत राहते मला. म्हणून खिचडी माझी फेवरेट आहे. पण खिचडी खाताना मात्र वडिलांची खूप आठवण येते. आता सध्या मी खूप जास्त इमोशनल होते. मिस यू सो मच दादा.